हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इंग्लिशचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. ठीक आहे. तर प्रॅक्टिस पेपर समजू शकता तुम्ही किंवा इंग्लिशचा पेपर कसा सॉल्व करायचा. तर हा पेपर आणि अजून पुढचे काही पेपर टाकणार आहेत. तर त्या पेपरने तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की इंग्लिशचा पेपर कसा लिहिला गेला पाहिजे किंवा मग सॉल्व कसा करायला पाहिजे. तर बघा, पहिला जो क्वेश्चन असतो मित्रांनो, तो क्वेश्चन नंबर 1 त्याच्यातला A1 असतो. ठीक आहे. तर लँग्वेज पेपरमध्ये असे खूप सब क्वेश्चन असतात जे आपल्याला प्रॉपर घ्यायला पाहिजे आणि त्यांचे नंबर्स वगैरे व्यवस्थित टाकता यायला पाहिजे. तो पण एक सॉल्व पेपर इथं अपलोड करणार आहोत आपण, तर तो पण बघा. तर हा क्वेश्चन आहे 8 मार्क्ससाठी. तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे तो खूप इझी असतो. तर याच्यात तुम्हाला करायचं आहे कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. ठीक आहे. हे जे वर्ड्स दिलेले आहेत ABC असे, त्यांना काय करायचं आहे, तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर जसं इथं जर तुम्ही के ॲड केला तर लेक्स होऊन जाईल. त्यानंतर इथं पी ॲड करा, ग्रुप, नोबल यल येईल इथं, आणि इथं हेल्थ. ठीक आहे. तर असे हे तुमचे 2 मार्क्स फिक्स होऊन जातील. खूप इझी क्वेश्चन असतो. त्यानंतर पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. आता इथं किती आहेत? 1 2 3 4 5 6 क्वेश्चन आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला फक्त अटेम्प्ट आणि 4 अटेम्प्ट करायचे आहेत. सर्वच क्वेश्चन नाही लिहायचे. जे तुम्हाला करेक्ट येत असतील ते 4 कोणतेही अटेम्प्ट करायचे. आता हे अल्फाबेटिकल ऑर्डर्स म्हणजे सुरुवातीला बघा, सुरुवातीला इथं कोणता क्वेश्चन येईल? पहिले सगळ्यात अगोदर काय येतं? सी येतो. तर हा 1 नंबरला येऊन जाईल, कॅलेमिटी. नंतर 2 नंबरला कोणता येईल? इस्टॅब्लिश. 3 नंबरला हा न्यूसीड, आणि हा 4 नंबरला परफ्लेक्स. ठीक आहे. तर हे सिक्वेन्स वाईज लिहायचे असतात तुम्हाला, म्हणजे असे नंबर नसता टाकायचे, सिक्वेन्स वाईज लिहून द्यायचं आन्सर. त्यानंतर इथं दुसरं जर बघितलं तर पहिले बघा, इथं बी आहे, बी 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 सर्व बी आहेत. तर त्याच्यानंतरचा वर्ड बघायचा, कोणता येईल? आधी ई येणार. तर हा 1 नंबरला येईल. नंतर 2 नंबरला कोणता येईल? हा बोल्ट. 3 नंबरला ब्राईट, आणि 4 नंबरला ब्रेव. ठीक आहे. नाही, 1 मिनटं, हा 3 नंबरला येईल आरवाला, कारण की ए आधी आहे, आय नंतर आहे, आणि हा 4 नंबरला. तर हा पण इझी होता. नंतर 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे हा पंक्च्युएट करायचा असतो तुम्हाला. ठीक आहे. हा 3rd नंबरचा क्वेश्चन पंक्च्युएट. तर याच्यात काय आहे? यस बोली, ऑफकोर्स, शी रिप्लाय. तर बघा, पहिलं जे लेटर असेल ना ते कॅपिटल काढायचं ऑलवेज. त्यानंतर इथे असे साईन लागतील जे तुम्हाला चिन्ह लावायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा बोलीचा बी कॅपिटल असायला पाहिजे. इथे परत कॉमा, आणि त्यानंतर इथे ऑफकोर्स नंतर इथे कामा लागेल, इथं इन्व्हर्टेड, डबल इन्व्हर्टेड, आणि इथं फुल स्टॉप. ठीक आहे. तर असं पंक्च्युएट करायचं असतं. दुसरं जे होणार आहे, इथं कॉमा येईल, त्यानंतर द हेल्थ ऑफ द मॅरी कॅरी, तर इथं फुल स्टॉप येऊन जाईल. तर या प्रकारे हे कंप्लीट करायचं होतं. ठीक आहे. हे जमलं तर ठीक आहे, नाही तर दुसरे इझी असता. हा फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन इझी आहे. त्यानंतर इथं हे जे नाव दिलेलं आहे याच्याने तुम्हाला 3 लेटर्स बनवायचे आहेत. कोणतेही 3 लेटर बनवू शकता तुम्ही. याच्यात तुम्ही 3 लेटर लिहू शकता. याच्यात चढत्या क्रमाने लिहायचे. पहिले 3 अक्षरी, नंतर मग 4 अक्षरी, नंतर मग 5 अक्षरी, अशा चढत्या क्रमाने लिहा. तर बघा, इथं ACE मिळून काय होऊन जाईल? एस. त्यानंतर दुसरं समजा 4 अक्षरी लिहायचं आहे, तर पहिला हँड आहे, तर तो लिहू शकता तुम्ही. आणि नंतर 5 अक्षरी इथं RANK. ठीक आहे. रँक येऊन जाईल 5 अक्षरी, असे लिहू शकता. त्यानंतर 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 4 रिलेटेड वर्ड्स, याच्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. तर ट्रीच्या रिलेटेड जे वर्ड्स असतील, जसं ट्री कसं असतं? टॉल असतं. त्यानंतर शॅडी, नंतर इथं लिहू शकतो आपण लार्ज आणि मजेस्टिक. तर हे ट्री रिलेटेड वर्ड्स लिहायचे होते. हा 5 नंबरचा क्वेश्चन. ॲक्टिव्हिटी आहे, तर ॲक्टिव्हिटीला व्यवस्थित असं बॉक्स वगैरे बनवायचे तुमच्या पेपरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर हा 6 नंबरचा क्वेश्चन इझी असतो. याच्यात तुम्हाला कंटिन्यू पुढे शब्द लिहायचे असतात. तर बघा, ते आपण लिहू. तर डब्ल्यूवरून, म्हणजे हा एंड जो होतो ना त्याच्यानेच पहिलं इथं वर्ड
स्टार्ट व्हायला पाहिजे. तर पहिले तुम्ही विथ स्टँड, ठीक आहे. आता डी आला तर पुढचा वर्ड डीने स्टार्ट व्हायला पाहिजे. तर इथे आपण लिहू शकतो डेव्हलप, कारण की वर्ब सांगितले तर वर्बच पाहिजे. नंतर पीने स्टार्ट करा प्रॅक्टिस, आणि ईने संपला तर ईने चालू करा पुढचा एंटरटेन, ठीक आहे. तर पहिले 8 मार्क्स तुमचे असे फिक्स होऊन जातील. कोणतेही 4 क्वेश्चन सॉल्व करा. त्यानंतर याच्यातला बी क्वेश्चन असतो, ज्याच्यात तुम्हाला हा बी क्वेश्चन असतो, सेंटेन्स बनवायचं असतं याचा यूज करून. टू बी अफ्रेड जे दिलेलं असेल त्याचा, किंवा मग ऑर दिलेलं असतं. हे दिलेलं आहे ही रिकलेक्ट्स, एक सेंटेन्स दिलेलं असेल त्याला क्लॉज यूज करून एक्सपांड करावं लागेल. तर असे क्वेश्चन असतील. आणि नंतर B2मध्ये हे 1 मार्क्सला असतं आणि हे दुसरं 1 मार्क्सला. असे टोटल वरचे 8 आणि हे 2 मार्क्स 10 मार्क्स होता. इथं सफिक्स आणि प्रिफिक्स हे इझी असतं, ठीक आहे. इथं मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं असतं, हे इझी असतं. हा क्वेश्चन सॉल्व करायचा. प्लेसचं काय होऊ शकतं, प्लेसमेंट लिहू शकता तुम्ही. आणि लर्न जो आहे त्याचं लर्निंग किंवा मग अनलर्न या प्रकारे लिहू शकता, ठीक आहे. प्लेसचं प्लेसमेंट लिहू शकता किंवा मग रिप्लेस पण लिहू शकता या प्रकारे. त्यानंतर क्वेश्चन 2 चालू होतं. हा एक सेपरेट पेजवर चालू करा, स्पेशल नवीन पेजवर. त्याच्यातला एक क्वेश्चन असतो हा स्मार्ट स्टँड फॉर, ठीक आहे. तर ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. तर इथं काय येऊन जाईल, उत्तर लिहून देतो मी तुम्हाला. काही अचिवेबल, इथं टाईम बॉन्ड, बाकीचे क्वेश्चन तुम्हाला इथेच व्हिडिओमध्ये भेटून जातील. आणि जर पूर्ण आन्सर शीट पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, तुम्हाला आन्सर शीटची लिंक देण्यात येईल. त्यानंतर हा पॅसेज असतो, पॅसेजला रीड करून हे बाकी सर्व आन्सर लिहायचे असतात. इथं रिझन लिहायचं आहे तुम्हाला, 2 मार्क्ससाठी आहे. नंतर याचे अँटोनिम्स लिहायचे आहेत, ठीक आहे. तर अँटोनिम्स काय होऊन जातील, अनसक्सेसफुलचं सक्सेसफुल होऊन जाईल, ठीक आहे. सक्सेसफुल, इमिटेटिव्हनेस जे आहे त्याचा ओरिजिनॅलिटी होऊन जाईल. तिसरं जे आहे डार्कनचं इल्युमिनेट होऊन जाईल. आणि इझीचं चॅलेंजिंग होऊन जाईल. तर हे अँटोनिम्स होऊन जातील. इथं चेंज द व्हॉइस असतं, हा एक क्वेश्चन. त्यानंतर A5ला 2 मार्क्स असतात. बाकीचं हे जे आहे तुम्ही आन्सर शीटमध्ये चेक करू शकता, इथे लिहायला नाही जमणार. त्यानंतर हा बी आहे वेब डायग्राम. इथं पण हा पॅसेज दिलेला आहे, त्याच्यावर हे काही क्वेश्चन असतील तुम्हाला इथं सॉल्व करायला, ठीक आहे. इथं वर्ब फॉर्म लिहायचा आहे याचा. हे सर्विस आहे तर याचं काय होऊन जाईल, सर्व. आणि ग्लोबल आहे तर ग्लोबलाइज होऊन जाईल. त्यानंतर इथं डू ॲज अ डायरेक्ट, त्यांनी जे सांगितलेलं असेल त्या प्रकारे चेंजेस करावे लागतील तुम्हाला सेंटेन्समध्ये. नंतर सेक्शन 3 असतो तुम्हाला. तर सेक्शन 3 जो असतो तो पोएट्री असतो. पोएट्रीमध्ये इथं पहिला क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग, 2 मार्क्सला. ही पोएम दिलेली आहे तुम्हाला. ही पोएम रीड करून खाली जे क्वेश्चन दिलेले असतील ते सॉल्व करावे लागतील. तर द रिझन लिहायचं आहे, हे पण 1 मार्क्सला आहे. त्यानंतर बी क्वेश्चन असतो, याच्यात तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले असतात, त्या पॉईंट्सवर तुम्हाला आन्सर करायचं असतं. जसं टायटल तर इथंच दिलेलं असतं, हे बघा, हे टायटल हेच येऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर ती पोईट कोणी लिहिलेली आहे तर ते नाव इथं असतं बांधणं. हे 1 मार्क्स तर फिक्स असतो तुमचा. त्यानंतर इथं राईम्स स्कीम लिहायची असतात, फिगर ऑफ स्पीच आणि थीम लिहायचं असतं. तर असे टोटल 5 मार्क्स असतात. हे इझी आहे, लिहू शकता तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो असतो, जो अनसीन किंवा नॉन टेक्स्च्युअल मॅसेज असतो. रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर आणि समरी, ठीक आहे. तर याच्यात पण तुम्हाला 10 मार्क्ससाठी असतो हा पॅसेज. तर हा पॅसेज रीड करून तुम्हाला हे आन्सर, क्वेश्चनचे आन्सर करायचे असतात. तर बघा इथं
ॲग्री और डिसॲग्री आहेत. याचे आन्सर मी सांगून देतो. पहिल्याचं आहे डिसॲग्री. दुसरं, तिसरं, चौथं जे आहे हे सर्व ॲग्रीवाले आहेत. ठीक आहे. त्यानंतर याचं रिझन लिहायचं आहे. नंतर इथं दिलेले परत अँटोनिम्स लिहायचे आहेत. तर बिटरचं काय होऊन जाईल? स्वीट. राईटचं फॉल. डेथचं बर्थ. आणि अनफॅमिलियरचं फॅमिलियर. तर इझी असता क्वेश्चन. त्यानंतर हे बाकीचे क्वेश्चन आहेत, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नंतर सगळ्यात महत्त्वाचा येतो रायटिंग स्किल, सेक्शन 5. हा खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यासाठी बघा, पहिलं जे असतं लेटर रायटिंग असतं, त्याच्यात 2 असतं, इनफॉर्मल लेटर आणि एक असतं फॉर्मल लेटर. ठीक आहे. इनफॉर्मल किंवा फॉर्मल तुम्ही दोघांपैकी कोणतंही एक अटेम्प्ट करू शकता. 5 मार्क्सला असतं. त्यानंतर बी क्वेश्चन जो असतो त्याच्यातला तो असतो डायलॉग रायटिंग. ठीक आहे. तर याला 1 मार्क्स असतो, याच्यासाठी पण 1 मार्क्स असतो आणि पुढे जे येईल त्याला 3 मार्क्स असतात. तर याची सिक्वेन्स लावायची असते तुम्हाला. हे सेंटेन्स कंप्लीट करायचे असतात. आणि इथं जो आहे हा डायलॉग बिटवीन 2 क्लासमेट्स ऑन द इम्पॉर्टन्स लर्निंग इंग्लिश, त्यांनी जो सब्जेक्ट दिलेला असेल तर ते 2 जणांमधलं कन्व्हर्सेशन तुम्हाला लिहायचं असतं 3 मार्क्ससाठी. त्यानंतर इथे B2 स्पीच रायटिंग आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 असतो, ज्याच्यात तुम्हाला 2 असतात, A1 आणि A2. याच्यापैकी कोणताही एक सॉल्व करायचा असतो. हा असतो तुम्हाला 5 मार्क्ससाठी. याच्यात वर्बल टू नॉन वर्बल असतं. आता हे सर्व पॅसेज रीड करून माहिती वाचून तुम्हाला त्याचे आन्सर करायचे आहेत. तर बघा, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं नाही तर टायटल असतं. बरेचसे मुलांना टायटल लिहत नाही, तर टायटल लिहा. टायटल लिहून झाल्यानंतर मग इथं ही जी इन्फॉर्मेशन आहे ही सर्व तुम्ही जसे पॉईंट दिलेले आहेत त्याच प्रकारे फिल करा. त्यानंतर बी असतो जो काय आहे एक्सपांड द थीम एक्सपांड करायची असते. 5 मार्क्सला असतं. याच्यात B1 आणि B2 2 सब्जेक्ट दिलेले आहेत. दोघांपैकी तुम्ही कोणताही एक अटेम्प्ट करू शकता. आणि लास्ट क्वेश्चन असतो बाळांनो तुमचा सेक्शन 6 असतो त्याच्यात असतं स्किल डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर म्हणजे तुम्हाला याच्यात ट्रान्सलेट करायचे असतात वर्ड तुमच्या मीडियममध्ये, म्हणजे मराठी किंवा हिंदी जर असेल तर हिंदीमध्ये, तर ते ट्रान्सलेट करून लिहायचं असतं. जसं हे व्हेजिटेबल्स आहेत तर काय लिहिणार? भाज्या. फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्य. मिस्टेक्स म्हणजे चूक. सायलेन्स म्हणजे शांतता. एनर्जी ऊर्जा. सिटी शहर, या प्रकारे. नंतर हे सेंटेन्स दिलेले असतात, यांना तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात. तर रिमेंबर दिस टू शाल पास, तर याच्यात काय येऊन जाईल? लक्षात ठेवा हे सुद्धा निघून जाईल. हे सुद्धा निघून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला त्याबद्दल बोलायची इच्छा नाही. पूर्ण आन्सर शीट पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, आन्सर पाठवण्यात येतील. अ डिसेबल पर्सन शुड बी रिस्पेक्टेड इन सोसायटी, समाजात डिसेबल म्हणजे काय? दिव्यांगांना. ठीक आहे. दिव्यांगांना आदर मिळावयास हवा. नंतर ॲज चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो, तर डी नंबरचा असं सांगून देतो, लहान मूल म्हणून माझ्याकडे उद्याकडे पाहण्याची दृष्टी आहे. त्यानंतर 3 नंबरचा असतो ट्रान्सलेट फॉलोइंग इडियम्स प्रोवर्ब असतात, जे तुम्हाला आपल्या मीडियममध्ये हिंदी किंवा मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. तर पहिलं जे आहे, मॅन इज द स्लेव्ह ऑफ हिज हॅबिट, मनुष्य लिहून देतो मी इथं, मनुष्य आपल्या
सवयीचा गुलाम असतो. आणि दुसरा आहे नो पेन नो गेन, म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही. तर असा हा तुमचा पूर्ण क्वेश्चन पेपर असतो इंग्लिशचा. तर चांगली प्रॅक्टिस करा आणि चांगला पेपर लिहा. ऑल द बेस्ट. बाकी अजून आपण प्रॅक्टिस पेपर इथं अपलोड करणार आहोत आणि चॅनलला फॉलो करून घ्या, कारण की तुमचा पेपर जसंही झाला तसं इथं आन्सर शीट अपलोड करण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर ऑल द बेस्ट मित्रांनो, चांगला अभ्यास करा आणि चांगला पेपर लिहा.